सभागृहात उपस्थित सर्वांना नमस्कार। संविधान नावाच्या भव्य ग्रंथानं संविधानाच्या निर्मात्यांनी आमची रक्तलेली आयुष्य बाहेर काढली, गांजलेल्या जन्मांना नरकातून ओढून पोटाशी घेतलं आणि सगळ्या मापदंडांनी चरणराज व्हावं असा बुलंद आवाज आम्हाला संविधानानं दिला। ज्याची भक्ती करावी, शक्ती करावी, डोक्यावरती घेऊन अभिमानानं मिरवावं असं इमान आम्हाला संविधानानं दिलं। असत्याला, ढोंग्याला, अन्यायाला, अत्याचाराला लाथानी तोडवणारं कठोर निर्णयशास्त्र आणि म्हणून नाही माणूस होण्यास भाग पाडणारी आत्मिक वृत्ती संविधानानं दिली। परमेश्वराच्या प्रेतावरती बसून कर्मविपोकाला माती देणारी, अनेकांना हैराण करणारी युगंधर जिद्द संविधानानं दिली। परंतु मित्रांनो, आज वर्तमानात बेशरम अत्याचारांना कापणारी शस्त्रसाठे कुठे आहेत? आई बहिणीवरती होणारा दुराचार समजून घेणारा सागरा एवढा शहाणपण कुठं आहे? गावातळात राहणाऱ्या, रस्त्याच्या काठावरती झोपणाऱ्या निष्कांचकांना तुडवणाऱ्यांना कापून टाकणारा न्याय आज कुठं आहे? अशा कित्येक सकारात्मक आणि नकारात्मक मनात उठलेला कल्लोळ घेऊन व्यासपीठावरती वाय स्पर्धक सांकेतिक कोड क्रमांक 42 विचारपीठाहून विचार मांडतोय। भारतीय संविधानाची 75 वर्ष। मुळात कोणी म्हणेल की भारतीय संविधानातून आम्ही संविधानात घेतलेले आम्ही विविध देशातून आम्ही बरंच काय घेतलं, परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारतीय संविधान हे जगापेक्षा वेगळं आणि जगापेक्षा श्रेष्ठ आहे ते त्याच्या मुख्य गुणधर्मामुळं। कारण आम्ही ज्या वेळेला जगभरातल्या संविधानाचा अभ्यास करतो तेव्हा ही जगभरातली संविधानं कुणातरी परमेश्वरांनी पाठवलेल्या प्रेषिताला अर्पण असलेली दिसतात, राजाला राणीला अर्पण असलेली दिसतात, परंतु हे भारताचं संविधान स्वतःप्रती अर्थात भारतीयाप्रती अर्पण आहे, हे त्याचा महत्त्वाचा गुणधर्म। आणि दुसरा गुणधर्म म्हणजे ते सामाजिक न्यायावरती उभारलेले, म्हणून ते जगापेक्षा वेगळं आणि श्रेष्ठ आहे असं मला वाटतं। अर्नेस्ट बार्कर नावाचे प्रसिद्ध इंग्लिश शास्त्रज्ञ त्यांच्या 1951 साली लिहिलेल्या पुस्तकामध्ये भारतीय राज्यघटनेबद्दल विशेष शब्द उद्धृत करतात। पुढे आम्ही ज्या वेळेला संविधानाच्या 26 जानेवारी 1950 रोजी ज्यावेळी आम्ही संविधान स्वीकारलं, त्यानंतर 1951 साली केलेल्या पहिल्या घटनादुरुस्तीनुसार कलम 19(2) मधील आम्ही भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणलेल्या मर्यादेपासून तर 2023 साली केलेल्या राज्यघटना दुरुस्तीतून 106व्या घटना दुरुस्तीनुसार आम्ही महिलांना दिलेल्या आरक्षणापर्यंत गेल्या 75 वर्षामध्ये विविध घटना दुरुस्ती करीत हा भारतीय संविधानाचा प्रवास आजता काय चालू आहे। कित्येक वर्षांना कित्येक पिढ्यांनी घराच्या उंबऱ्याच्या आत बांधून ठेवलेल्या स्त्रियांच्या पंखांना आभाळाचं दान गेल्या 75 वर्ष झालं संविधानामुळेच मिळालं। संविधानातील कलम 25 हे धर्मनिरपेक्षताचा अर्थ स्पष्ट करतं, परंतु धार्मिक कट्टरता पेरत जाणाऱ्या कट्टरतावाद्यांपासून अभय देत धर्मनिरपेक्षता रुजवण्याचं काम गेली 75 वर्ष संविधानाच्या माध्यमातूनच झालं। गटागटात तुकड्यात विभागलेल्या देशात, विविध विचारसरणी असलेल्या देशात, जात धर्म पंथ भाषा अशा अनेक विविध आढळणाऱ्या देशात राष्ट्राची एकता व एकात्मता यांचं आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचं काम गेली 75 वर्ष संविधानामुळे झालं। 1952 साली पार पडलेल्या पहिल्या निवडणुकीच्या वेळी जेव्हा जगभरातले पत्रकार भारतामध्ये येतात तेव्हा जगातली सगळ्यात मोठी लोकशाही स्थापन झालेल्या देशात प्रथम निवडणुका पाहण्यासाठीच नाही तर गेल्या कित्येक वर्षाच्या गुलामगिरीची आणि राजशाहीची सवय लागलेल्या देशात पुढील 5 वर्ष सुद्धा बरोबर लोकशाही पद्धतीने कारभार पार पडणार नाही असं म्हणणाऱ्या जगभराच्या पत्रकाराच्या मुस्काडीत मारीत गेली 75 वर्ष जो देश आपला निर्मळ आणि नितळ पद्धतीने कारभार पार पाडीत आपला खंबीर लोकशाही म्हणून जगासमोर उभं राहू शकतो तो फक्त आपल्या अभेद्य कवचासारख्या असलेल्या संविधानामुळेच। ही प्रत्येक गोष्ट आज संविधानाची 75 म्हणत असताना तुम्ही आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे। परंतु दुसरीकडे दिवसेंदिवस दुःख विस्तारात जाणाऱ्या झोपडपट्टीतून मिरवली जाणारी मानवतेची नग्नता आणि आदर्शांना डावलून दलालांना दिला जाणारा पुरस्कार, घटनात्मक संसदीय लोकशाहीचा चालू असलेला जागतिक नग्न सिनेमा आजही संविधानाच्या 75 मध्ये आम्ही बंद करू शकत नसू तर मुळात आम्ही कोणची संविधानाची 75 सांगतोय याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे। आज कृषीप्रधान भारताची सुजलाम सुफलाम भूमी भरू शकत नाही बापी पोटाची कळगी, तेव्हा संविधानाला पायदळी तुडीत देवाधर्माच्या नावानं पावलं टाकीत येणारा फॅसिझम आणि संसदेतली विष ओकणारी खुंकार हिंदुत्वादी भाषणं, इस्लाम खत्रेमय हिंदू खत्रेमय असं म्हणून खऱ्या लोकशाहीला सिंहासनापुढं कापलं जाऊन दीनदलितांच्या रक्तानं माखलेलं गावकुसाबाहेरचं वाड्या वस्त्यांवरचं जगणं सुकर करणारं आता तरी संविधानातलं एखादं कलम येईल का याचा सुद्धा विचार आज संविधानाची 75 म्हणत असताना तुम्ही आम्ही करणं गरजेचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जाती व्यवस्था ही देशविरोधी आहे, ती आपल्याला एक देश बनवण्यापासून थांबवते। जर आपल्याला एक देश म्हणून जर एकत्र यायचं असेल तर आधी आपल्यामध्ये बंधुत्व रुजवणं गरजेचं आहे। संविधानातली स्वातंत्र्य आणि समानता ही मूल्य बंधुत्वाशिवाय खोलवर रुजतच नाहीत, ती जर रुजवायची असेल तर आधी आम्हाला जात धर्म सोडून बंधुत्व म्हणून एकत्र येण्या संविधानाची 75 सांगत असताना गरजेचं आहे। शेवटी विषयाच्या शेवटाकडे जात असताना काय तुटून जावा प्रत्येकाच्या मनात एकमेकांबद्दल असलेला दुजाभाव, धर्मग्रंथांना उच्चस्थानी ठेवून अंधश्रद्धा रूढी प्रथा परंपरेनं निर्माण केलेला देश टाकावा प्रत्येकानं जाळून आणि करावी श्रद्धा
श्रद्धा उपासना भक्ती त्या हरेक पानावर, ज्यात माणुसकीला जिवंत ठेवण्याच्या भावना संविधानातील प्रत्येक पानामध्ये आहेत. या देशात कुणीच करू नये संविधान बदलाची भाषा, कुणीच उपनेत्याच्या पावित्र्यतेबद्दल गरळ आणि कुणीच करू नये संविधानावरनं राजकारण करावी. गावातून वाड्या वस्त्यांवरून संविधानाची पारायणं आणि रुजावा त्यातील एक एक अंश इथल्या प्रत्येक भारतीयात तो रुजावा, एवढीच माफक अपेक्षा. थांबतो. मनपूर्वक धन्यवाद.